नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती। आज आपण खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलो ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहे की तुमच्याकडे मल्टिपल क्रेडिट कार्ड असायला पाहिजेत की नाही, आणि जर का असतील तर त्याचे काय फायदे आहेत, त्याचे काय तोटे आहेत। जर का हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तुमचे हे सगळे डाऊट क्लिअर होतील, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला का वाटतं की आपल्याकडे मल्टिपल क्रेडिट कार्ड असायला पाहिजे, त्याचं कारण हेच आहे की आपण कुठं पण शॉपिंग करायला जातो तर तिथं वेगवेगळ्या क्रेडिट कार्डवरती वेगवेगळ्या ऑफर असतात। आपल्याला वाटतं की हे पर्टिक्युलर माझ्याकडे जर का क्रेडिट कार्ड असलं असतं तर मला यातून जास्त ऑफर मिळाले असते आणि मी चांगला डिस्काउंट यातून कमवला असता। त्यासाठी आपल्याला वाटतं की अजून 2-3 टाईपचे माझ्याकडे क्रेडिट कार्ड असायला पाहिजेत। तर आता आपण बघूया की नक्की क्रेडिट कार्ड जास्त असण्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत। तर पहिला फायदा हे की तुमच्याकडे पर्चेसिंगची पॉवर वाढते। समजा तुमच्याकडे 4 क्रेडिट कार्ड आहेत, प्रत्येकावरती 1 लाखाचं लिमिट आहे। जर का तुम्हाला काहीतरी अर्जंट परचेस करायची आहे आणि तुमच्याकडे आत्ता 4 लाख रुपये नाहीत, पण तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे पुढच्या महिन्यामध्ये तेवढे पैसे येतील आणि तुम्ही ते पैसे माघारी क्रेडिट कार्डमध्ये पे करू शकता, तर तुम्ही काय करणार की तुमचे 4 क्रेडिट कार्डवरती 1 लाख रुपये आहेत ते तुम्ही स्वाईप केले आणि तुम्ही ती परचेस केली। तर पुढच्या गोष्टी तुम्हाला सांगण्याआधी मला तुमच्याकडून एक प्रॉमिस पाहिजे की तुम्ही क्रेडिट कार्डचं फुल पेमेंट नक्की कराल, कारण की जेव्हा पण तुम्ही मिनिमम पेमेंट करता किंवा पार्शियल पेमेंट करता त्याच्यावरती तुम्हाला खूप जास्त इंटरेस्ट चार्जेस लागतात। त्याच्यावरती तुम्हाला 35 ते 40% इंटरेस्टचे चार्जेस लागू शकतात, ज्यामुळे तुम्ही अक्षरशः कर्जबाजारी होऊ शकता। त्यामुळे जेव्हा पण तुम्ही क्रेडिट कार्ड यूज कराल त्याचं फुल पेमेंट करणं खूप गरजेचं आहे। जर का तुम्ही हे प्रॉमिस मला करू शकत असाल तरच हा पुढचा व्हिडिओ बघा, अदरवाईज तुम्ही क्रेडिट कार्ड नाही घेतलं तरीही उत्तम आहे। जर का प्रॉमिस करणार असाल तर मला कमेंटमध्ये आय प्रॉमिस यू असं लिहा आणि तरच हा पुढचा व्हिडिओ बघायला चालू करा। तर आता आपण दुसरा फायदा बघूया। दुसरा फायदा हा आहे की लो युटिलायझेशन ऑफ क्रेडिट लिमिट। म्हणजे काय, जेव्हा पण तुम्ही क्रेडिट कार्ड यूज करताय, समजा तुमचं 1 लाखाचं लिमिट आहे आणि जर का तुम्ही फक्त 30% त्यातलं क्रेडिट युटिलायझेशन करताय, म्हणजे 30% म्हणजे फक्त 30,000 तुम्ही यूज करताय, तर तुमचा क्रेडिट स्कोअर वाढायला चालू होतो। जर का तुम्ही 30,000पेक्षा जास्त यूज करत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी व्हायला चालू होतो। जर का तुम्हाला हे क्रेडिट कार्डबद्दलचं जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ना, तर मी एक क्रेडिट कार्डवरचा सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही नक्की बघा, त्यावरून तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन मिळेल। तर तुम्ही तुमच्या क्रेडिट लिमिटच्या 30%पेक्षा कमी युटिलायझेशन करायचं, त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर इम्प्रूव्ह होतो। आता याचा फायदा कसा होतो, जर का तुमच्याकडे 4 क्रेडिट कार्ड आहेत आणि प्रत्येकाचे जर का तुम्ही 5 ते 10,000 रुपये यूज केला तर तुमचं क्रेडिट युटिलायझेशन कमी होतं, म्हणजे तुम्ही खूप कमी खर्च करताय प्रत्येक क्रेडिट कार्डवरून, त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर वाढायला चालू होतो। हा एक फायदा तुम्हाला होतो जर का तुमच्याकडे जास्त क्रेडिट कार्ड असतील तर। तिसरा फायदा हे आहे की तुमचा क्रेडिट स्कोअर इम्प्रूव्ह होतो मल्टिपल क्रेडिट कार्ड असल्यामुळं। म्हणजे जर का तुम्ही एक क्रेडिट कार्ड घेतले 5 वर्षापूर्वी, एक घेतले 4 वर्षापूर्वी, एक घेतले 3 वर्षापूर्वी आणि ह्या सगळ्यांचं बिल पेमेंट तुम्ही वेळच्या वेळेला करताय, तर मग क्रेडिट कार्ड म्हणजे काय असतं की एक लोन असतं। मग तुम्ही बँकेला दाखवताय की मी जे लोन घेतोय ते मी वेळच्या वेळेला माघारी करतोय, मग ह्याच्यामुळे तुमचं क्रेडिट स्कोअर वाढायला चालू होतं, कारण की बँक तुमच्यावर ट्रस्ट करायला चालू करते की बाबा ह्याला मी दर महिन्याला एवढे लोन देते आणि हा माणूस वेळच्या वेळेला पेमेंट करतोय, तर त्याच्यामुळे आपला सिबिल स्कोअर वाढत जातो। तर जेव्हा पण तुमच्याकडे मल्टिपल क्रेडिट कार्ड असतात आणि तुम्ही जास्त ड्युरेशनसाठी ते यूज करताय तर तुमचा सिबिल स्कोअर वाढायला चालू होतो। चौथा फायदा हे आहे की आपल्याला खूप साऱ्या ऑफर मिळतात आणि खूप सारे रिवॉर्ड्स पण मिळतात। म्हणजे काय की जेव्हा पण आपल्याला एखादी शॉपिंग करायची असेल त्यावेळेस समजा फ्लिपकार्टवरती, ॲमेझॉनवरती, झोमॅटोवरती किंवा स्विगीवरती आपल्याकडे एवढे सारे क्रेडिट कार्ड असतील की ज्यावरून आपल्याला कोणत्या ना कोणत्या क्रेडिट कार्डवरून काहीतरी डिस्काउंट मिळेलच। तर जेव्हा पण आपल्याकडे मल्टिपल क्रेडिट कार्ड असतील तर याचा खूप जास्त फायदा होतो, कारण की आपण वेगवेगळ्या क्रेडिट कार्डला यूज करून आपण त्यातून ऑफर मिळू शकतो आणि डिस्काउंटमध्ये गोष्टी खरेदी करू शकतो। पाचवा फायदा हे की जेव्हा पण तुम्ही एखादा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता तिथे तुमच्यासोबत काहीतरी स्कॅम झाला किंवा काहीतरी फ्रॉड झाला, तर त्याच्यासाठी जर का तुम्ही क्रेडिट कार्ड कंपनीला जर का कॉल करून सांगितलं की असा स्कॅम झाला आहे, तर ते लगेच त्याच्यावरती ॲक्शन घेतात आणि ते तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुमचे पैसे रिट्रीव्ह करतात। पण त्याच जागी जर का तुम्ही तुमचं ATM कार्ड यूज करत असता तर तुमच्या अकाउंटमधून ऑलरेडी पैसे गेलेत आणि ते माघारी येऊपर्यंत तुम्हाला तुमच्या पैशांची काही गॅरंटी नाही आणि ते तुम्ही पैसे कुठे यूज नाही करू शकत। पण क्रेडिट कार्ड कंपनी ह्या गोष्टींचं खूप जास्त लक्ष देते आणि तुम्हाला ह्या सायबर स्कॅमपासून, फ्रॉड्सपासून वाचवते। त्यामुळे जेव्हा पण तुम्ही मल्टिपल क्रेडिट कार्ड यूज करता, जरी एखादा तुमचं क्रेडिट कार्ड बंद झालं तुम्ही दुसऱ्यावरून ट्रान्झॅक्शन करून तुमचं क्रेडिट यूज करू शकता। आता हे तर झाले सगळे क्रेडिट कार्ड जास्त असण्याचे फायदे। आता एवढे सगळे क्रेडिट कार्ड आहेत तर याचे काय तोटे पण असतील, तर चला आता आपण याचे काय तोटे आहेत ते बघूया। पहिला तोटा हे की एवढे सगळे क्रेडिट कार्ड मॅनेज करणं खूप अवघड असतं। पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक क्रेडिट कार्डची स्टेटमेंटची तारीख वेगळी असते आणि प्रत्येक क्रेडिट कार्डची बिलिंग सायकल पण वेगळी असते। आता समजा जर का तुम्ही 4 क्रेडिट कार्ड यूज करताय, प्रत्येकाचं बिल कधी पे करणार, प्रत्येकाचं बिलची सायकल कधी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार। त्यामुळं प्रॉब्लेम काय होतो की एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की तुमच्याकडून चुकून एखाद्या क्रेडिट कार्डचं बिल पे करायचं राहून जाऊ शकतं
आणि जर का तुमच्याकडे चुकून राहिलं आणि तुम्ही जर का त्याच्यावरती 20,000-1,000 रुपये खर्च केला आहे, तर मग त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट लागायला चालू करतो ज्या दिवसापासून तुम्ही मिस केलं त्या दिवसापासून. त्यामुळे तुमचा जास्त खर्च होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देणं अवघड होतं. त्यामुळं मल्टिपल क्रेडिट कार्ड असतील तर त्यांना मॅनेज करणं हे खूप जास्त अवघड काम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ओव्हर स्पेंडिंग करण्याचे चान्सेस वाढतात. आता बघा, जर का आपल्याला वाटतं आहे की आपल्याकडे 4 क्रेडिट कार्ड आहेत, म्हणजे आपल्याकडे 4 लाख रुपये आहेत, पण तसं खरं आहे का? तसं नाही आहे. आपल्याकडे 4 लाख रुपयाचं लोन अवेलेबल आहे आपल्या पॉकेटमध्ये आणि आपण ते लोन घेऊन यूज करू शकतो. पण हे गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ते लोन आहे आणि आपल्याला ते माघारी करायचं आहे. जर का माघारी नाही केलं तर ते आपल्याला व्याजासकट माघारी करायचं आहे. त्यामुळं आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे 4 लाख रुपये आहेत ना, आपण चला खर्च करूया. पण त्यावेळेस हे लक्षात नाही येत की हे क्रेडिट कार्ड आणि हे लोन आहे आणि आपल्याला हे माघारी करायचं आहे. आपल्याला वाटतं की 4 लाख आहेत तर आपण जास्त खर्च करूया आणि ह्यातून आपण ट्रॅपमध्ये फसू शकतो. मी हे बऱ्याचशा लोकांसोबत बघितलं की त्यांना वाटतं आपल्याकडे हे क्रेडिट कार्ड आहे म्हणजे आपल्याकडे पैसे आहेत आणि ते जास्त खर्च करत राहतात, पण पुढच्या महिन्यातली पूर्ण सॅलरी त्या क्रेडिट कार्डच्या बिलमध्ये जाते. तर मग असं न करता जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढंच आपण खर्च केला पाहिजे. तर तिसरा तोटा हे आहे की जर का तुमच्याकडे जास्त क्रेडिट कार्ड असतील आणि जर का त्यामध्ये तुम्ही जास्त खर्च केला चुकून, तर तुम्ही क्रेडिट कार्डच्या डेटच्या सायकलमध्ये ट्रॅप होऊ शकता. म्हणजे काय, जर का तुम्ही एखाद्या क्रेडिट कार्डमध्ये जास्त खर्च केला आहे, मग तुम्ही त्यातले पैसे दुसऱ्या क्रेडिट कार्डमधले पैसे काढून त्यामध्ये टाकणार, परत त्यातून पैसे काढून ह्यामध्ये टाकणार. मग असं करत करत राहून तुमच्यावर एवढे जास्त लोन होऊ शकतं की ते फेडण्यासाठी परत तुम्हाला अजून एखादं कुठनं तरी लोन काढून ते त्यामध्ये पैसे भरायला लागू शकतात. तर जेव्हा पण तुमच्याकडे जास्त क्रेडिट कार्ड असतील तेव्हा ट्राय करायचं की मॅक्सिमम प्रत्येक क्रेडिट कार्डमधून 10% वरती कधीच जायचं नाही. कारण की त्यापेक्षा जास्त जर का आपण खर्च केला तर क्रेडिट कार्डच्या डेटच्या आपण ट्रॅपमध्ये फसू शकतो, ज्यामुळे आपल्यावर जास्त कर्ज लागायला चालू होतं आणि जास्त आपण कर्जबाजारी होण्याचे चान्सेस वाढतात. तर होपफुली तुम्हाला ह्यावरून कळालं असेल की जर का आपण जास्त क्रेडिट कार्ड घेतले त्याचे फायदे आणि तोटे काय. जर का तुम्ही रिस्पॉन्सिबली यूज करणार असाल क्रेडिट कार्ड एवढे सगळे, तरच तुम्ही घेणं हे गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही 1 किंवा 2 मॅक्सिमम 2 क्रेडिट कार्ड घेऊन त्याच्यावरती सुद्धा तुम्ही तुमचं पूर्ण मंथली जे तुमचं स्पेंडिंग असेल ते मॅनेज करू शकता. पण जर का तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की मी माझ्या पैशांवरती ताबा ठेवू शकतो, माझ्या स्पेंडिंगवरती ताबा ठेवू शकतो, तर तुम्ही डेफिनेटली तुम्ही 4 ते 5 तुमचे जे पण क्रेडिट कार्ड असतील ते तुम्ही वापरू शकता. पण ट्राय करा की तुमच्या प्रत्येक स्पेंडिंगवरती तुम्ही ट्रॅक करताय आणि तुम्ही तुमच्या 30% लिमिटच्या वरती जात नाही आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही क्रेडिट कार्ड यूज करताय त्याचं तुम्ही 30%पेक्षा कमी युटिलायझेशन करणार. दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुम्ही जास्त क्रेडिट कार्ड यूज करताय तर त्याचे फुल पेमेंट करणं गरजेचं आहे, कधीही त्याची मिनिमम पेमेंट करायची नाही. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा क्रेडिट कार्डचा युसेजमुळे तुमचा क्रेडिट स्कोअर इम्प्रूव्ह झाला पाहिजे, तुमचा सिबिल स्कोअर इम्प्रूव्ह झाला पाहिजे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि जर का तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. आणि जर का हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.